पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। त्यानंतर आता हत्या करणाऱ्या पहिल्या आरोपीचं नाव समोर आलंय। मोहोळची हत्या त्याचा साथीदार असणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि इतरांनी केल्याची प्राथमिक तपासात माहिती समोर आली। एवढंच नव्हे तर हत्येपूर्वी शरद मोहोळ आणि आरोपींनी मोहोळ याच्याच घरी जेवण केल्याची माहिती उघडकीस आली। साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याने व इतरांनी हत्या कशी केली ते पाहूया। शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्यामुळे त्याचे साथीदार साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व इतर दोघे मोहोळच्या घरी आले होते। सर्वांनी एकत्र जेवण केले। जेवण झाल्यानंतर सर्व बाहेर पडले। शरद मोहोळ पुढे तर साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व इतर त्याच्या मागून चालत होते। त्यावेळी मागून चालणाऱ्या साहिल पोळेकरने त्याच्याकडील बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली। यात आरोपींनी 4 राऊंड फायर केले। त्यातील पहिली गोळी पायाला, 2 गोळ्या पाठीवर लागल्या। त्यावेळी हल्ला कुणी केला हे बघण्यासाठी शरद मोहोळ मागे वळला। आरोपीने चौथी गोळी झाडली, ती मोहोळच्या थेट छातीवर लागली। यात शरद मोहोळ गंभीर जखमी झाला। त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। त्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। ही घटना कोथरूड भागात घडली। या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळून तपास सुरू केलाय। त्यात मोहोळ याच्या साथीदारांनीच जमिनीच्या वादातून त्याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे। पोलिसांनी कोथरूड भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले आहे। साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याने व त्याच्या साथीदारांनी ही हत्या घडवून आणली आहे। या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथकही वेगवेगळ्या भागात गेले आहे। सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक करतोय, त्यानंतर पुढची गोष्ट निष्पन्न होतील किती आरोपी होते। आता ते पूर्ण तपास पोलीस करतायत, कशामुळे झालं, काय झालं आणि कुणी केलं याचा तपास पूर्ण पोलीस करेल। यातील आरोपी पकडल्यानंतर शरद मोहोळला का संपवले याचे कारण काय आहे हे समोर येईल।